मी सुखदेव ऐवळे उर्फ देवा सोन्याळकर, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष असून मला सांगली जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयापासून काही अंतराच्या हाकेवरती असणारे सेवा सदन व सिनर्जी हॉस्पिटलमध्ये एवढे रुग्णाची व जनतेची लूट होत आहे. येथील डॉक्टर हे लोकांच्या परिस्थितीचा व त्यांच्या झालेल्या दुखापतीचा इतका गैरफायदा घेतात की जनतेला तर लुटतातच, पण हे महाराष्ट्र शासनाच्या ज्या सर्वसामान्य जनतेच्या टॅक्स माध्यमातून किंवा जनतेच्या कर स्वरूपातून जो पैसा जातो शासनाकडे, त्याच्या तिजोरीवर देखील भर दिवसात दरोडा घालत आहेत. ह्याला पाठीशी खतपाणी घालणारे महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेचे सांगली सिव्हिल सर्जन विवेक पाटील, तसेच सांगली महानगरपालिकेचे वैद्यकीय शल्यचिकित्सक हे दोघे मिळून व जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी यांच्याशी ह्या हॉस्पिटलचे सिनर्जी हॉस्पिटलचे डॉक्टर रवींद्र आरळी व त्यांचे मॅनेजिंग डायरेक्टर जगताप व तेथील समोरच असलेले सेवा सदन हॉस्पिटलचे रमाकांत पाटील हे जनतेला फसवणूक करून रुग्णांची झालेल्या दुखापतीचा गैरफायदा घेऊन शासनाच्या तिजोरीवर एवढा मोठा दरोडा घालतात की महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेच्या ह्या योजनेला म्हणजे ह्यांचे कुटुंबातून घर चालावे व ह्यांच्या बायका पोरांना कपडे असताना अंगावर उघडी निघतात. त्यामुळे शासनाच्या तिजोरीवर दरोडा घालून ह्यातील पैशातून ते स्वतःच्या बायकांनी साड्या खरेदी करतात. एवढा मोठा भयानक प्रकार असा आहे की मी 1 वर्षापूर्वी महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये आरोग्यमंत्री तानाजी सावंतसाहेब असताना व जिल्हाधिकारी सांगली मुख्यमंत्री सचिव यांना रीतसर लेखी निवेदन दिले होते. त्या प्रकरणामध्ये एवढी भयानक दिशाभूल करण्यात आलेली आहे की सांगली सिव्हिल सर्जन म्हणतात की हा विषय आमच्या अंतर्गत नाही, हा महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना ही आमच्याकडे नाहीच. व सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे जिल्हा शल्यचिकित्सक म्हणतात की ही योजना आमच्याकडे नाही, ही सांगली सिव्हिल सर्जनकडे आहे. कारण एवढा दिशाभूल करण्याचा हा भयानक प्रकार आहे. त्यामुळे अशा डॉक्टर रवींद्र आरळी व डॉक्टर रमाकांत पाटील ह्यांच्याशी हात मिळवणी करून व वरिष्ठ अधिकाऱ्यांची वरिष्ठ लोकांनी हाताशी धरून पूर्णपणे करोडो रुपयाचा घोटाळा यांनी केलेला आहे, लुबाडलेले आहेत. तरी आता माझी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, तुम्हाला एक महत्त्वाचा विषय सांगायचा आहे. डॉक्टर आरळी हा इतका करप्टेड माणूस आहे. ह्या माणसाने लाखो रुपये तर लुटलेले आहेत, पण भारतीय जनता पार्टीच्या नावाखाली ह्या माणसानं भयानक लूट केलेले. ह्या भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण वापर करून व भारतीय जनता पार्टीचा मी एक नेता आहे म्हणून दिशाभूल करून ह्या माणसानं जत तालुक्यातील जनतेला तर फसवलीच आहेत. कारण ह्यांच्याकडे धर्मादाय ट्रस्ट आहे 100 बेडची. गोपीनाथराव मुंडे साहेब हे उपमुख्यमंत्रीपदी असताना त्यावेळेला ह्यांना त्याची मान्यता दिली होती. उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे साहेबांनी ह्या चांगल्या रीतीने जनतेला सेवा दिली असं वाटलं होतं, पण ह्याने त्याचा गैरफायदा घेऊन धर्मादायी योजनेतून मिळणाऱ्या 100 बेडची देखील तात्काळ चौकशी झाली पाहिजे. तसेच सिनर्जी हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेतील 5 वर्षातील ज्या रुग्णांना जी सेवा देण्यात आलेली आहे त्या सर्व रुग्णांची संपूर्ण SIT मार्फत उच्चस्तरीय चौकशी करावी.
त्यातून तुम्हाला करोडो रुपयाचा घोटाळा सापडेल व रमाकांत पाटील, डॉक्टर रवींद्र आरळी ह्यांना जेल झाल्याशिवाय साहेबांना सुट्टी नाही. ह्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे, कारण हे भयानक करप्शनची गोष्ट आहे. आत्ता डॉक्टर आरळींना विधान परिषदेचं वेड लागलेलं आहे. पण डॉक्टर आरळींचा दुसरा मुद्दा सांगतो साहेब, ह्या माणसाने उमा चॅरिटेबल ट्रस्टी अंतर्गत जर तिथे शांताबाई शिवशंकर आरळी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज काढलेले आहे. ह्या ते एकही शिक्षक कायमस्वरूपी भरलेला नाही साहेब. हा माणूस विद्यार्थ्यांच्याकडनं 10-10 लाख 15-15 लाख डोनेशन घेतो. पण इथे ज्या आयुर्वेदिक डॉक्टरांची पदवी घेणारे विद्यार्थी येतात, पण त्यांना शिकवणारा डॉक्टर हा आयुर्वेदिकच डॉक्टर शिक्षक आहे का, प्राध्यापक आहे का, ह्याची देखील सखोल चौकशी होणे गरजेचं आहे. हा माणूस जत शहरातील काही डॉक्टर की ज्यांची BA MS किंवा कंपाऊंडर झालेली पदवी, अशी पदवीधारक हे त्यांना शिकवत आहेत. त्यात ज्या वेळेला त्या मेडिकल कॉलेजची चौकशी सुरू होती किंवा अन्य काही चाचण्या परीक्षा वगैरे सुरू होतात, त्यावेळेला हा पुणे शिराळा येथील डॉक्टर बोलवून तात्पुरतं हा जत शहरातील एका ठिकाणी राहायला लावतो. त्या लॉजचं नाव किंवा ते राहण्याचं ठिकाण मी नंतर सांगेन किंवा ते कुठं राहतात, व त्यांना 2-4 दिवस 6 दिवस ठेवतो. ती तपासणी झाली की ते परत निघून गेले असते. तेही पेशाने डॉक्टरच आहेत. म्हणजे डॉक्टर ह्या पेशाला हा मोठा कलंक आहे. शासन शिक्षकाला किंवा त्यातल्या प्राध्यापकांना 50,000 पगार देत असेल, तर हा व्हाउचरवरती त्या डॉक्टरांना 15,000 20,000 असं देऊन तिथं शिकवायला लावतो. म्हणजे एकही डॉक्टर तिथं किंवा प्राध्यापक म्हणून असा नेमणुकीच नाही.